आईने गावावरून आणलेली लसणाची पात आणि माझ्या हातून तयार झाला अस्सल गावाकडच्या लसणाच्या पातीचा ठेचा. लसणाची पात मी इथे धुवून घेतली. तुम्हाला हे कांद्यासारखंच वाटत असेल, पण नाही, ही कांदा आणि लसणाची पात सारखीच दिसते. मी मागे रील पण टाकली होती, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. इथे मी लसणाच्या पातीतून लसूण वेगळा केला, त्याला बारीक चिरून घेतला. त्याचबरोबर लसणाची पातसुद्धा मी बारीक चिरून घेतली. कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यात जिरं टाकलं, धने टाकले, त्याला चांगलं परतून घ्या. त्याच्यावरती आपण जो लसूण बारीक कापलेला आहे तो त्याच्यात टाकला, थोडे शेंगदाणे टाकले, चांगलं भाजून घ्या. नंतर त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात टाकणार आहोत, लसणाची पात, आणि त्यालासुद्धा आपण चांगलं परतून घेणार आहोत. चांगलं हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला पण चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये लसणाची पात आपली पूर्णपणे शिजून जाईल. नंतर ते मिश्रण आपण गार करायला ठेवून द्यायचं ताटामध्ये. इथे मी मिरची टाकायची विसरले, तर मी थोडं तेल टाकून परत मिरची परतून घेतली आणि सर्व मिश्रण आपण ताटात काढून घेतो आहे. ताटात काढून घेतल्यानंतर थोडं गार झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून पाट्यावरती किंवा मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपल्या इथे लसणाच्या पातीचा ठेचा. कसा झाला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.